अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र अध्याय 33. उदी प्रभाव म्हणजे साईबाबांच्या उदीचे सामर्थ्य. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. ज्यांच्या कृपादृष्टीने पापांचे पर्वत लगेच जळून जातात आणि कलियुगातील वाईट प्रवृत्ती धुवून निघतात, त्या संतांना व सज्जन लोकांना आता नमस्कार करूया. त्यांच्या उपकारांच्या राशी जन्मजन्मांतरही फिटत नसतात. त्यांचे सहज बोलणेसुद्धा आपल्या हिताचा उपदेश करणारे आणि श्रेष्ठ शाश्वत सुख प्राप्त करून देणारे असते. हे आपले व हे दुसऱ्याचे असे त्यांच्या बुद्धीला ठाऊक नसते. संस्कृतीचे, प्रपंचातले भेदभावाचे विचार त्यांच्या मनात येत नसतात. मागच्या अध्यायात गुरुच्या महिम्याचे थोडे निरूपण झाले. आता या अध्यायात श्रोत्यांनी उदीचे महिमान ऐकावे. साईबाबा मागून दक्षिणा घेत असत, त्यातून दीनदुबळ्यांना दान करत असत आणि शिल्लक राहिलेल्या पैशाने जळाऊ लाकडांचे भारे खरेदी करून लाकडांचे ढीग लावत असत. त्या वाळलेल्या लाकडांना आपल्यासमोर धुनीत जाळत असत आणि त्यांची जी अमर्याद राख होत असे तीच उदी ते भक्तांना देत असत. शिर्डीहून आपल्या गावी परत जाताना बाबांकडे रजा मागताना उदी देण्याचा हा रिवाज होता. हे सगळ्या भक्तांना ठाऊक होते. इतकेच नव्हे तर उदी आणा असे बाबांनी म्हटले म्हणजे परतण्याची खरी आज्ञा झाली असे कळून ज्याच्या त्याच्या मनाला घरी परत जाण्याला उल्हास वाटत असे. तसेच शिर्डीत राहणे असताना दुपारी, सायंकाळी आणि सकाळी बाबा कोणालाही उदी न देता रिकाम्या हाताने परत पाठवित नसत. हाच दररोजचा कार्यक्रम होता. परंतु उदीचा गुण काय? मशिदीत सदोदित नेहमी अखंड धुनी का? आणि उदी देण्याचा हा रोजचा उपक्रम कशासाठी? उदी देण्यात बाबांचा उद्देश काय असावा आणि ते काय सुचवित होते? तर जगतात दिसणारे हे सगळी राख आहे हे मनात निश्चित जाणावे. हा मनुष्य देहसुद्धा पंचमहाभूतांचा भोग भोगण्यासाठी शिल्लक राहिलेला लाकडाचा तुकडा आहे. भोग संपल्यावर तो अगदी हालचाल शून्य होऊन पडेल आणि त्याची न चुकता राख होऊन जाईल. तुमची माझी हीच स्थिती होणार आहे याची तुम्हाला आठवण राहावी आणि मलाही रात्रंदिवस जाग असावी म्हणून ही विभूती मी देत असतो. हे संपूर्ण जगत मायेचा देखावा आहे. ब्रह्म हेच सत्य, हेच ते सत्य आहे आणि ब्रह्मांड अनृत म्हणजे खरे नसलेले, काल्पनिक किंवा तार्किक असे आहे. याची खरी खूण ही उदी आहे. या जगात पत्नी, पुत्र, मामे, भाचे वगैरे कोणी कोणाचे नसतात. आपण नग्न आलो आणि नग्नच जाणार या गोष्टीचे उदी हे स्मारक आहे. ही उदी अंगाला चोळली म्हणजे मनाची आणि शरीराची दुःखे नाहीशी होतात. परंतु या उदीचे गूढ सारतत्व विवेकपूर्ण वैराग्य आहे. देववेल ती दक्षिणा देऊन प्रवृत्तीचे वैराग्य प्राप्त केले म्हणजे हळूहळू निवृत्तीच्या वैराग्याची लक्षणे आपल्याला कळू लागतात. वैराग्य जरी हाती आले तरी त्याबरोबर विवेक नसला तर त्या वैराग्याची माती होईल. म्हणून उदीचा उपयोग करावा. विवेक व वैराग्य यांना एकत्र बांधून ठेवणे म्हणजेच उदी व दक्षिणा यांचा मेळ घालणे होय. तसे केल्याशिवाय संसार नदीचा पलीकडचा किनारा गाठणे अति अवघड आहे. लहान मोठी माणसे बाबांच्या दर्शनाला येत असत आणि त्यांच्या पायी नमस्कार करून परत जात असत. तेव्हा बाबा त्यांना उदी देत असत. मशिदीत धुनी रात्रंदिवस अखंड नित्याची पेटलेली असे. त्यातील मूठ राख देऊन बाबा त्यांची रवानगी करत असत. प्रसाद म्हणून राख देत असत. आपल्या हाताने कपाळाला फासत असत आणि त्याबरोबरच तो हात डोक्यावर ठेवून भक्ताचे कल्याण इच्छित असत. रक्षा, विभूती आणि उदी हे शब्द 3 आहेत, परंतु त्या सर्वांचा अर्थ एकच आहे. हाच प्रसाद बाबा भरपूर हात न आखडता वाटत असत. हा संसार उदीसारखा आहे. एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आपली या उदीसारखी राख होईल. हेच उदीचे एक महत्त्वाचे सार आहे.
कमळाच्या पाकळीवरील पाण्याप्रमाणे हा नाशिवंत देह पडून जाईल, म्हणून त्याचे ममत्व सोडून द्यावे. हेच हे बाबांचे उदीचे वाटणे सांगते. विश्वाचा हा सगळा पसारा राख रांगोळीसारखा आहे, हे निश्चितपणे जाणा. जगाच्या मिथ्यत्वाचा विचार करा, म्हणजे अवास्तविकतेचा किंवा काल्पनिक जग असल्याचा विचार करा. आणि उदीच खरी अस्तित्वात असलेली आहे यावर विश्वास ठेवा. उदी म्हणजे केवळ माती आहे. ज्या ज्या वस्तूंना नाव आणि आकार आहे त्या त्या सर्व वस्तूंची शेवटी हीच गत होणार आहे. या जगात वस्तूंची जी स्थित्यंतरे किंवा बदल दिसतात ते फक्त नाममात्र असतात. याचा अनुभव मातीच्या सतत टिकणाऱ्या आणि कधीही न बदलणाऱ्या गुणामुळे येतो. स्वतः बाबा देखील कधीकधी रंगात येऊन गाणे गाताना ऐकले आहे. त्यातील उदीपुरती चटकदार लहानशी ओळ साईंनीच म्हटलेली श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी लायोजी. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी. मनाची लहर लागली म्हणजे एवढेच ध्रुपद अगदी गोड आवाजाने अति आनंदित होऊन वरच्यावर साईबाबा म्हणत असत. सारांश: बाबांच्या या कल्याणकारक धुनीने उदीच्या किती गोणी उत्पन्न केल्या याची गणती करण्याला कोणीच समर्थ नाही. असो, असा हा बाबांच्या उदी वाटण्याचा गूढ आणि परमार्थाबद्दलचा अंतर्गत हेतू ऐकून श्रोते उदीचा आपल्या स्वतःच्या निव्वळ फायद्याचा अर्थ संसाराची व्यवस्था नीट चालवण्याच्या हेतूने विचारू लागले. तर उदीपोटी हाही गुण आहे, त्याशिवाय उदीचे महत्त्व कसे वाढेल? साईबाबा परमार्थाचा मार्ग दाखवण्यात पटाईत आहेत. ते भक्ताचा स्वार्थ साधून परमार्थ साधून देतात. या उदीच्या योगक्षेमाच्या कथा अगणित सांगता येतील, परंतु ग्रंथाचा विस्तार वाढू नये म्हणून मी त्या अगदी संक्षिप्तपणे सांगेन. एकदा नारायण मोतीराम जानी नावाचे औदिच्य म्हणजे स्वयंपाक करणारे गृहस्थाश्रमी ब्राह्मण नाशिक येथे राहत होते. नारायण मोतीराम जानी. तसेच बाबांचे आणखी एक रामचंद्र वामन मोडक नावाचे भाविक भक्त होते, ज्यांच्या पदरी हे नारायण मोतीराम जानी नोकरीला होते. बाबा देहधारी असताना हे नारायणराव आपल्या आईंना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनाला शिर्डीला गेले असताना बाबांनी आपणहून त्यांच्या आईंना आधीच इशारा दिला होता की यापुढे आपला नोकरीशी संबंध राहणार नाही. ही ताबेदारी म्हणजे गुलामगिरी म्हणजे नोकरी आता पुरे, यापेक्षा स्वतंत्र धंदा बरा, असं साई बोलले. पुढे थोड्याच दिवसांनंतर भगवंताला दया उपजली आणि नारायणरावांची परावलंबी नोकरी सुटली. त्यांना स्वतंत्रता आवडू लागली आणि तेथेच आपल्या हिमतीने भोजनासह वसतिगृहाच्या म्हणजे भोजनगृह म्हणजे मेस किंवा हॉटेल चालू केलं आहे त्यांनी, आणि त्याच्यासोबत वसतिगृहाच्या म्हणजे हॉस्टेलच्या सोयीची स्थापना त्यांनी केली. नाव ठेवले आनंदाश्रम, आणि त्यात परिश्रम केल्याने दिवसेंदिवस नाव वाढले आणि मनाला आराम वाटला. अशा प्रकारे साईबाबांनी भाकीत केल्याप्रमाणे म्हणजे भविष्य सांगितल्याप्रमाणे गोष्ट घडल्याने त्यांची साईचरणी निष्ठा वाढली. मग तिचे दृढ भक्तीच्या स्वरूपात रूपांतर झाले आणि अनेक अनुभव आल्याने ती कायमची बिंबली. साईबाबांच्या म्हणण्याचा प्रत्यय आला. श्रोत्यांना एक कहाणी ऐकायला मिळाली आणि त्यांचेही साईंचरणी प्रेम वाढले. खरोखर बाबांची करणी अपूर्व आहे. बाबांचे बोलणे अवघे प्रथम पुरुषी म्हणजे स्वतःबद्दल असते, पण खरे पाहता ते नेहमी दुसऱ्याकरता असते. लक्ष ठेवून पाहणाऱ्याला दररोज हाच अनुभव येत असे. असो, पुढे नारायणरावांना जसा जसा अनुभव येत गेला तसा तसा त्यांच्या भक्तीचा आणि प्रेमाचा संग्रह वाढत गेला. आता त्यांच्या आणखी एका अपूर्व भक्तिभावाची गोष्ट ऐका. एकदा त्यांच्या एका मित्राला एकाएकी विंचू चावला आणि त्याला फार वेदना होऊ लागल्या. दंशाच्या जागी लावण्यासाठी म्हणजे जिथे विंचू चावला आहे त्या जागी लावण्यासाठी बाबांची उदी फार उपयोगी असते, परंतु शोध केला तरी त्या उदीचा पत्ता लागेना. मित्राला वेदना सोसवत नव्हत्या आणि उदीचा तर काही पत्ताच लागत नव्हता. तेव्हा नारायणरावांनी बाबांच्या छबीजवळ जाऊन त्यांची करुणा भाकली आणि मग त्या छबीच्या पुढे जळत्या उदबत्तीची काजळी जी राख पडलेली होती रक्षा, तिला नारायणरावांनी क्षणभर उदीच मानली. त्यातून एक चिमूट त्यांनी घेतली आणि तोंडाने साईनामाचा मंत्र म्हणत दंश झालेल्या
जागी लावली. जशी भावना तसा अनुभव असतो. श्रोत्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, राख चोळता क्षणीच वेदना आल्या वाटे पळाल्या आणि दोघांनाही बाबांबद्दल प्रेम दाटून आले. ही तर उदबत्तीची काजळी पिडलेल्या व्यक्तीला लावलेली होती, परंतु उदी म्हणून रस्त्यावरची माती देखील असाच अनुभव दाखवते आणि या मातीच्या स्पर्शाचा ज्याला रोग किंवा दुखणे झाले असेल त्याच्याशिवाय दुसऱ्यावरही जर प्रयोग केला तरी तिचा उपयोग होतो. एकदा एका भक्ताच्या मुलीला ग्रंथीज्वर रोग झाल्याची बातमी दुसऱ्या गावाहून अचानक आल्याने तिच्या बापाला चिंता उत्पन्न झाली. बाप वांद्रे येथे राहत होता आणि मुलगी दुसऱ्या गावी राहत होती. जवळ उदीचा साठा नव्हता, म्हणून त्याने नानासाहेब चांदोरकरांना निरोप पाठवला की आपण बाबांची प्रार्थना करा आणि माझी ही विवंचना म्हणजे समस्या दूर करा. अशी नानासाहेबांना विनंती करून प्रासादिक उदी म्हणजे प्रसादाची उदी धाडण्यास कळवले. निरोप घेऊन जाणाऱ्याला नानासाहेब वाटेतच भेटले. कुटुंबासह म्हणजे त्यांच्या बायकोसह ते त्यावेळी कल्याण इथे जायला निघाले होते. नानासाहेबांना ठाणे शहरी स्टेशनापाशी हा निरोप मिळाला. उदी पाहता जवळ हाताशी नव्हती, म्हणून त्यांनी रस्त्यावरील मातीच उचलली. ज्यांना नानासाहेबांना निरोप मिळाला त्यामुळे त्यांच्याकडे उदी नव्हती, तर त्यांनी काय केलं, रस्त्यावरची माती उचलली जे स्टेशनकडे ते जात होते तेव्हा. वाटेत तेथेच उभे राहून साई समर्थांना गारहाणे घातले आणि मागे वळून आपल्या पत्नीच्या कपाळाला खरोखरच एक चिमूट लावली. इकडे तो भक्त निघाला आणि मुलगी होती त्या गावी जाऊन पोहोचला. तेथे त्याला जी हकीकत कळली ती ऐकून त्याला फार सुख झाले. मुलीला 3 दिवस अत्यंत जोराचा ताप आलेला होता. प्रचंड ताप, वेदनांनी ती जर्जर झाली होती आणि कालच तिला थोडा आराम वाटला होता. तपास केल्यावर समजले की नानासाहेबांनी ज्यावेळी उदी म्हणून मातीचा टिळा लावला आणि साईबाबांची प्रार्थना केली त्या क्षणापासूनच इकडे या दुसऱ्या गावाला या मुलीला उतार पडला होता, म्हणजे तिचा ताप उतरत होता. असो, या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरपणे पुढे मागे सांगता येईल. सध्या उदीपुरताच हा चुटका म्हणजे ही लहानशी चटकदार गोष्ट पुरे. हेच प्रेमळ नानासाहेब चांदोरकर जामनेर येथे मामलतदार पदावर असताना म्हणजे एक अधिकारी असताना आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असणारे साईबाबा काय चमत्कार करतात तो ऐका. या उदीच्या महिम्याला अंतच नाही. तो दुसरा चमत्कार मी आता सांगतो. श्रोत्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हावे. त्यांना मोठे आश्चर्य वाटेल. नानांची मुलगी बाळंत होण्याच्या तयारीत होती आणि सहन न करता येणाऱ्या बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या होत्या. म्हणून नानासाहेब जामनेरहून साई समर्थांना सर्व तऱ्हेने हाका मारू लागले, त्यांचा धावा करू लागले. जामनेरची ही परिस्थिती शिर्डीला कोणाला ठाऊक नव्हती, परंतु सर्वज्ञ आणि सर्वगत साईबाबांना या जगात काहीही अज्ञात नव्हते, म्हणजे माहीत नाही असं काही नव्हतं. त्यांची आपल्या भक्तांशी एकात्मता होती, म्हणजे ते जोडलेले होते भक्तांशी. नानांच्या येथील परिस्थिती जाणून साईबाबांचे मन द्रवले, म्हणजे त्यांना हळहळ वाटली किंवा त्यांना दया उत्पन्न झाली आणि साईबाबांनी खरोखरच काय केले पहा. बाबांच्या मनात नानांना उदी पाठवण्याचा विचार आला. इतक्यात शिर्डीच्या गोसावी रामगीर बुवाच्या मनात आपल्या गावी जाण्याची स्फूर्ती झाली. त्याचे गाव खानदेशात म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या प्रदेशाला खानदेश म्हणतात, तिथे त्याचं गाव होतं. सर्व तयारीसह तो रामगीर बुवा दर्शन घेण्यासाठी मशिदीत बाबांच्या पायांपाशी आला. बाबा देहधारी असताना आधी त्यांच्या पाया न पडता आणि आज्ञा न घेता कोणीही कोणत्याही कामासाठी जात नसत. लग्न असो की मुंज असो की शास्त्रोक्त मंगल कार्य असो, तसेच कार्य करणे म्हणजे काही काम करायचं असेल ते असो की त्याचे प्रयोजन म्हणजे त्याचं फक्त प्लॅनिंग असो, आधी बाबांची संमती म्हणजे परमिशन लागत असे. त्यांची पूर्णपणे आज्ञा झाल्याशिवाय आणि आशीर्वादासह साईबाबांची उदी प्रसाद मिळाल्याशिवाय कार्य निर्विघ्नपणे पार पडणार नाही अशी सगळ्यांची दृढ भावना होती, आजही आहे. असो, अशी त्या शिर्डी गावी पद्धत होती आणि त्याला अनुसरून रामगीर बुवा आले आणि बाबांच्या पायी लागून निघण्यासाठी आज्ञा मागू लागले. ते म्हणाले की बाबा, खानदेशी माझ्या गावाकडे जाऊन येतो, मला उदी आशीर्वाद द्या आणि या दासाला निघण्याची आज्ञा द्या.
ज्या रामगिरी बुवांना बाबा प्रेमाने बापूगीर या नावाने हाक मारत असत त्याला बाबा म्हणाले की तू गावाला खुशाल जा, पण वाटेत थोडी विश्रांती घे. आधी जामनेर येथे जा, नानासाहेब चांदोरकरांच्या घरी उतर, त्यांचा समाचार घे आणि मग पुढे घरची वाट धर, असं साईबाबा रामगीर बुवाला म्हणाले. नंतर बाबा माधवराव देशपांड्यांना म्हणाले की श्यामा, ती माधव आडकराने रचलेली आरती कागदावर लिहून नानांसाठी गोसाव्याबरोबर दे. म्हणजे हे जे रामगीर बुवा चाललेत यांच्याबरोबर मी उदी देतोय, तर हे श्यामा तू माधवराव आडकर यांनी जी आरती रचलेली आहे ती कागदावर लिहून यांच्यासोबत दे, हे नानांसाठी देतील पुढे जामनेरला, असं साई म्हणाले. मग बाबांनी गोसाव्याला उदी दिली, आणखी थोडी पुडीत बांधली आणि ती पुडी त्याला देऊन त्याच्याबरोबर नानांसाठी पाठवली ती उदी. बाबा म्हणाले की ही पुडी आणि ही आरती नानांना नेऊन दे आणि ख्याली खुशाली विचारून पुढे आपल्या गावी जाण्यास निघ. रामा जनार्दनांनी रचलेली जशी संत ज्ञानेश्वरांची आरती आहे की आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, तशीच ही आरती साईबाबा सौख्यदाता राजीवा ही आरती आहे. दोन्हींची चाल सारखीच आहे. राम जनार्दन हे जनार्दन स्वामींचे भक्त होते. जनार्दन स्वामींचे 3 प्रमुख शिष्य होते. एका जनार्दन म्हणजे प्रसिद्ध संत एकनाथ महाराज पैठणचे, दुसरे राम जनार्दन ज्यांनी ही ज्ञानेश्वरांची आरती रचली, आणि तिसरे जनी जनार्दन. एका जनार्दन, राम जनार्दन आणि जनी जनार्दन. तर माधव आडकर हे साईचरणी आसक्त म्हणजे साईंचे भक्त होते. त्यांची आरतीची रचना अत्यंत प्रासादिक आहे आणि त्याशिवाय साईबाबांचे भजन अपूर्णच राहील या आरतीशिवाय. असो, ही बाबांची आवडती आरती उदीसह त्यांनी नानांना साईबाबांनी स्वतः पाठवली होती. ती सगळ्या श्रोत्यांनी ऐकावी आणि तिच्या फळाची गोष्ट पुढे दिसून येईल. आपण आता आरतीचा अर्थ, शब्दशः अर्थ पाहूया. साईबाबांची आरती हा अध्यायाचाच भाग आहे. लेखक हेमाडपंत आरतीचा अर्थ समजावत आहे. आरती. आरती साईबाबा सौख्यदाता राजीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. हे ध्रुपद आहे. याचा अर्थ असा की अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळत आहे. आरती ओवाळत आहे. तुम्ही सर्व प्राण्यांना सुख देणारे आहात. तुमच्या पायांच्या धुळीच्या कणाखाली या सेवकाला आश्रय द्या, या भक्ताला आश्रय द्या. असा ध्रुपद म्हणजे गीताच्या प्रारंभीचे स्वतंत्र कडवे, जे पुढे प्रत्येक कडव्याच्या म्हणजे स्टांझाच्या शेवटच्या उच्चारानंतर परत म्हटलं पुन्हा पुन्हा म्हणायचं असतं, त्याला ध्रुपद म्हणतात. आता पहिलं कडवं आरतीचं. जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग आरती साईबाबा. याचा अर्थ असा की कामवासना जाळून तुम्ही सदा आपल्या आत्मस्वरूपात गुंग असतात साईबाबा, आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांच्या आपल्या डोळ्यांना तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपाने दर्शन देतात. श्रीकृष्णाच्या रूपाने तुम्ही दर्शन देता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळत आहे. दुसरं कडवं आरतीचं. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दावीसी दया घना ऐसी तुझी ही माव आरती साईबाबा. याचा अर्थ असा, हे अत्यंत दयाळू साईनाथा, ज्याच्या मनात जशी श्रद्धा किंवा जसा विश्वास असेल त्याप्रमाणे त्याला तुम्ही अनुभव देतात. अशी तुमची ही माया किंवा चमत्कारिक करणी आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला आरती ओवाळत आहे. तिसरं कडवं असं आहे. तुमचे नाम घ्याता घरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साईबाबा. म्हणजे तुमच्या नावाचे चिंतन केले म्हणजे संसारातील शारीरिक व मानसिक दुःखे नाश पावतात. तुमच्या करण्याला खरोखर काही मर्यादा नसते. ज्यांना कोणी सहाय्य करणारे नाहीत त्यांना तुम्ही मार्ग दाखवत असतात.
अनाथांना मार्ग तुम्ही दाखवत असतात. अहो साईबाबा, मी तुम्हाला आरती ओवाळत आहे. चौथं कडवं असं आहे. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण जाहलासे स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर आरती साईबाबा. याचा अर्थ असा आहे, निर्गुण व निराकार असे ब्रह्म असलेले तुम्ही या कलियुगात गुण व आकारासहित प्रत्यक्ष स्वामी दत्त दिगंबरच अवतीर्ण झालेले आहात. स्वामी दत्त दिगंबरच तुम्ही आहात. अहो साईबाबा, मी तुम्हाला आरती ओवाळत आहे. आता पाचवा कडवा असा आहे. आठा दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी. भय निवारी आरती साईबाबा. याचा अर्थ असा आहे, 8 दिवसांनी दर गुरुवारी तुम्हा सर्वशक्तिमान देवाच्या चरणांच्या दर्शनासाठी भक्त लोक यात्रा करतात. त्यांची संसारातील म्हणजे कष्टांची आणि पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची भीती तुम्ही घालवतात. ही भीती साईबाबा तुम्हीच घालवतात. अहो साईबाबा, मी तुम्हाला आरती ओवाळत आहे. 6वं कडवा असा आहे. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. देवाधिदेवा आरती साईबाबा. याचा अर्थ असा आहे, माझा संपत्तीचा साठा म्हणजे तुमच्या चरणांची सेवा करणे हेच आहे, आणि हे देवांच्याही देवा तुमच्यापाशी मी हेच मागत आहे. देवादिदेवा, मी तुमच्याकडे तुमची सेवा करणं हेच मागत आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला आरती ओवाळत आहे. आणि शेवटचं 7वं कडवं असं आहे आरतीचं. इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक. आपुली भाक आरती साईबाबा. याचा अर्थ असा आहे की हा दीन म्हणजे गरीब चातक पक्षी तुमच्याकडून आत्मसुखाच्या स्वच्छ पाण्याची इच्छा करत आहे. या माधवाला म्हणजे आरती करणाऱ्या कवीला, भक्ताला ते आत्मसुख पाजा आणि आपले दिलेले वचन तुम्ही खरे करा. हे साईबाबा, तुम्ही भक्ताचं कल्याण करण्याचं वचन खरं करा. अहो साईबाबा, मी तुम्हाला ही आरती ओवाळत आहे. असा या सर्व आरतीचा अर्थ. रामगीर गोसावी बाबांना म्हणाले, आरती घेतल्यानंतर, लिहून घेतलेली आरती स्वीकारल्यानंतर निघण्याआधी, की बाबा, माझ्यापाशी अवघे 2च रुपये आहेत. इतक्याने मी जामनेरला कसा जाऊन पोहोचेन? त्यावर बाबांनी उत्तर दिले की तू स्वस्थ जा, तुझी सर्व व्यवस्था होईल, असं साईबाबा म्हणाले. मग बाबांवर भरवसा ठेवून गोसावी रामगीर बुवा जाण्यासाठी तयार झाले. बाबांचा असा विचार घेऊन, त्यांची आज्ञा घेऊन, त्यांना नमस्कार वंदन करून आणि लगेच उदी प्रसाद मिळवून रामगीर बुवा कार्यासाठी म्हणजे प्रवासासाठी तत्परतेने निघाले. आता प्रमाणे जामनेरला तेव्हा आगगाडीचा रस्ता नव्हता. म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्या काळामध्ये रेल्वे जात नव्हती जामनेरला. प्रवासाची चांगली सोयही नव्हती, म्हणून गोसाव्याला काळजी वाटत होती. आगगाडीत बसून प्रवासी जळगाव स्टेशनवर उतरले की तिथून पुढे सर्व रस्ता म्हणजे पुढचे 44 किलोमीटर पायी चालून जावे लागत असे. 1 रुपया 14 आणे म्हणजे 1 रुपया 88 पैसे असे आगगाडीचे रेल्वेचे भाडे भरले, म्हणजे तिकीट काढले. आणि आता जवळ फक्त चवलीचे नाणे शिल्लक राहिले आहे. चवलीचे म्हणजे 2 आणे, म्हणजे 12 पैसेच शिल्लक आहे. 1 रुपया पण नाही, फक्त 12 पैसे. तेव्हा आता पुढे कसे जाणे होईल या चिंतेत असताना रामगीर बुवा गोसावी जो जळगाव स्टेशनवर तिकीट देऊन बाहेर पडला, तो त्याला दूर एक शिपाई दिसला. उतारून समोर येऊन तो शिपाई आधीच शोध करत होता की शिर्डीचा बापूगीर कोण आहे. रामगीर बुवा, ते मला सांगा हो. ते शिपायाचे लोकांना विचारणे केवळ आपल्यासाठीच आहे हे जाणून रामगीर बुवा गोसावी पुढे झाला आणि म्हणाला की मीच तो आहे, तुझे काय म्हणणे आहे? त्यावर तो शिपाई म्हणाला की नानासाहेब चांदोरकरांनी तुम्हाला आणण्यासाठी मला पाठवले आहे. टांग्यात बसून लवकर चला, तुमची ते वाट पाहत आहेत. असा तो शिपाई गोसावी रामगीर बुवांना म्हणाला की तुम्हाला नानासाहेब चांदोरकरांनी मला घ्यायला पाठवलं आहे, तुम्हाला घेण्यासाठी मला पाठवलं. बुवाला अत्यंत आनंद झाला आणि मनात म्हणाला की शिर्डीहून नानांना निरोप गेलेला दिसतोय, म्हणूनच वेळेवर हा टांगा आला आणि मोठी काळजी मिटली. शिपाई मोठा हुशार दिसला. त्याच्या दाढी मिशा कल्लेदार म्हणजे गालावर केसांचा झुपका असलेल्या अशा दाढी मिशा होत्या. पाटलोन म्हणजे इजार म्हणजेच पॅन्ट नीट नेटकी घातलेली होती आणि टांगाही सुंदर दिसला.
जसा टांगा तसेच घोडेही होते. ते काय भाड्याचे थोडे होते. कार्याच्या उत्साहाने इतर टांग्यांच्या पुढे ते निघाले. रात्रीच्या 12 घटका भरल्यावर म्हणजे 10:30-11 रात्रीचे वाजले. त्याच्यानंतर टांगा जो वेगाने सुटला निघाला तो पहाटे पहाटे मार्गात एका ओढ्याजवळ थांबविला. तेथे टांगेवाल्याने पाणी पाजण्यासाठी पहाटेच्या वेळी म्हणजे 4-5 वाजता आपले घोडे सोडले आणि म्हणाला तो शिपाई रामगीर बुवाला की मी आता लगेच परत येतो. मग आपण स्वस्थपणे फराळ करू. मी थोडे पाणी घेऊन येतो. आपण आंबे, पेढे आणि गुळपापडी म्हणजे गोड पोळीचे तुकडे खाऊ दोघंजणं आणि घोडे जुंपून म्हणजे टांग्याला लावून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघू. टांगेवाल्याचा पेहराव मुसलमानी दिसत होता. त्याचे हे भाषण ऐकून रामगिराच्या मनात शंका आली की हा फराळ आपण त्याच्यासोबत कसा करावा, कारण की हे संन्यासी गोसावी होते. त्यांना असं कोणासोबत जेवणं चालत नव्हतं. म्हणून रामगिराने त्याला आपली जात विचारली. तर तो टांगेवाला म्हणाला की तुला शंका कसली आहे? अरे मी हिंदू गढवाली क्षत्रियाचा बेटा आहे. गढवाल म्हणजे उत्तर प्रदेशातील हिमालयाच्या पायथ्याशी, आता उत्तर प्रदेशने हिमाचल प्रदेश म्हणू आपण, हिमाचल प्रदेशच्या भागात जो गढवाल प्रांत आहे भाग आहे तिथल्या क्षत्रियाचा मी बेटा आहे. हिंदू गढवाली क्षत्रियाचा बेटा. जातीचा मी राजपूत आहे आणि हा फराळसुद्धा नानांनी तुझ्यासाठी माझ्याबरोबर दिलेला आहे. म्हणजे ज्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे, ज्यांना भेटायला, रक्षा द्यायला, उदी द्यायला तू आलेला आहेस जामनेरला, त्यांनीच मला पाठवलं आहे हा फराळ घेऊन, असं तो शिपाई म्हणाला. आणि पुढे तो शिपाई म्हणतोय की मनात मुळीच शंका आणू नकोस, स्वस्थ मनाने हा फराळ खा. असा जेव्हा त्याला विश्वास पटला तेव्हा मग त्या दोघांनी फराळ केला. टांगेवाल्यांनी टांगा जोडला आणि पुढे सूर्य उगवल्यावर प्रवास संपला. म्हणजे पूर्ण रात्रभर टांग्याने प्रवास केला आणि त्यांचा फराळही मध्ये थांबून झाला. गावात टांगा शिरल्यावर म्हणजे गावात एंट्री घेतल्यानंतर नानांची कचेरी म्हणजे ऑफिस दिसू लागले. घोडे थोड्या विश्रांतीसाठी थांबले आणि रामगीर बुवा मनात सुखावले. म्हणजे त्यांना बरं वाटलं की आलो, पोहोचलो बा. त्यांना लघवी करावीशी वाटली म्हणून ते एका बाजूला गेले. पुन्हा पूर्वीच्या जागी येतात तो आश्चर्यच घडले पहा. टांगा नाही, घोडे नाहीत आणि टांगेवाला तो शिपाईही नाही. त्यावेळी तेथे कोणीच दिसेना. सकाळी जागा मोकळी दिसली. रामगीर बुवा गोसावी मनात विचार करू लागला की काय हा चमत्कार तरी, येथपर्यंत मला आणून इतका दूर हा गेला तरी कुठे. मग बुवा नानांना भेटण्याच्या उत्कंठेने कचेरीत म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. पण ते आपल्या घरी असल्याचे कळल्याने तिकडे जाण्यासाठी रामगीर बुवा गोसावी तयार झाले. रस्त्यात विचारत विचारत बुवा चालले आणि नानांचा पत्ता सहज लागला. ते जाऊन बाहेर ओट्यावर बसले. तोच नानांनी त्यांना आत बोलावले. एकमेकांची भेट झाली आणि रामगीर बुवांनी उदी आणि आरती जी लिहून कागदावर आणलेली होती ती साईबाबांची आरती झोळीतून म्हणजे स्वतःच्या बॅगमधून बाहेर काढून नानांच्या समोर ठेवली आणि सर्व हकीकत नानांना सांगितली. आश्चर्य म्हणजे ही उदी जेव्हा आली त्याच वेळी नानांची मुलगी मैनाताई बाळंतपणाला अडली होती. म्हणजे ती डिलिव्हरीची वेळ तिची झालेली होती आणि तिला फार त्रास होत होता. त्या संकटाचे निवारण व्हावे म्हणून नवचंडीचे हवन म्हणजे नवचंडी देवी आहे तिचं हवन यज्ञ आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ पठण मांडलेले पाहून गोसावी रामगीर बुवाला आश्चर्य वाटले. भुकेलेल्या पुढे अचानक पक्वान्नांचे ताट भरलेले यावे किंवा तहानलेल्या चकोर पक्षाच्या तोंडात अमृत पडावे तसे नानांना ती उदी पाहून झाले. नानांनी कुटुंबाला म्हणजे त्यांच्या पत्नीला लगेच हाक मारली आणि ती उदी पाण्यात कालवून मुलीला पाजायला दिली आणि स्वतः ती कागदावरची आरती म्हणायला नानासाहेबांनी सुरुवात केली. एक क्षणाचाही वेळ गेला न गेला तोच आतून निरोप आला बाहेर की उदीचा प्याला ओठाला लावताच बाळंत होणाऱ्या मुलीला आराम पडला. तिच्या वेदना लगेच थांबल्या आणि ती निर्विघ्नपणे बाळंतीणसुद्धा झाली. सुखाने हाती पायी सुटली म्हणजे ती आता रिलॅक्स आहे, ठीक आहे आणि सर्वांची काळजी मिटली. रामगीर जो गोसावी होता तो नानांना विचारू लागला की टांगेवाला कुठे आहे? येथे काही मला दिसला नाही. तुम्ही धाडला होता म्हणजे तुम्ही पाठवला होता तो टांगा कुठे आहे? नाना म्हणाले मी नाही धाडला, मी पाठवलाच नाही. कुठला टांगा मला माहीत नाही. तुम्ही येणार हे कोणाला ठाऊक होते? टांगा कशाला धाडीन मी? असं नाना म्हणाले. मग रामगीर बुवांनी टांग्याची मुळापासून सर्व कहाणी सगळ्यांना सांगितली आणि नानांना बाबांची वत्सलता पाहून दया पाहून आश्चर्य वाटले.
कुठला टांगा कुठला शिपाई, नाना प्रकारचे चमत्कारिक खेळ करून दाखवणारी ही साई माऊली स्वतःच भक्तांच्या प्रेमामुळे संकटकाळी धावून येत असते. आता पूर्वीचा ओवी 50च्या संदर्भात नाशिकच्या नारायणरावांची कथा, जी मागे आपण या अध्यायात नंतर विस्तृत सांगू असं म्हणलं होतं, ती पुढे चालूया. काही काळ लोटल्याबरोबर बाबा निर्वाण पावले. इसवी सन 1918 साली विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या सणाचा चांगला शुभ दिवस पाहून साईबाबांनी आपला देह पृथ्वीला अर्पण केला. पुढे त्यांची समाधी बांधली गेली. त्याआधी बाबा देहधारी असताना नारायणराव वर्षातून 2 वेळा बाबांचे दर्शन साधत असत. म्हणजे 2 वेळा वर्षातून असा शिर्डीला येऊन दर्शन घेत असत साईंचं प्रत्यक्ष. समाधीला आता 3 वर्ष झाली आणि समाधीचे दर्शन घेण्याची नारायणरावांची इच्छा फार प्रबळ झाली, परंतु योग्य संधी येता येईना म्हणून ते फार उतावीळ झाले, म्हणजे अस्वस्थ झालेत ते. समाधीनंतर 1 वर्षाने नारायणरावांना दुखण्यांनी गांजले. सर्व औषधे झाली आणि सर्वसाधारण लोकात चालत आलेले उपाय कुंठित झाले, म्हणजे काही परिणाम येत नव्हता औषधांचा. नारायणराव जरी दुखण्यांनी गांजून गेलेले होते, म्हणजे त्रासलेले होते, तरी रात्रंदिवस त्यांचे बाबांचे ध्यान चालू होते. गुरु महाराजांना कुठले मरण. त्यांनी नारायणरावांना दर्शन दिले की एका रात्री स्वप्न त्यांना पडले की एका भुयारातून साईबाबांनी बाहेर येऊन नारायणरावांना आश्वासन दिले. साईबाबा म्हणतायत स्वप्नात, दृष्टांतात, की मनात काही काळजी करू नकोस, उद्यापासून रोगाला उतार पडेल, 1 आठवडा संपताच तू स्वतः उठून बसशील, असं साई म्हणाले. असो, मग 8 दिवस लोटले. अक्षरन अक्षर प्रत्यंतर म्हणजे अनुभव आले. नारायणराव उठून बसले आठवड्याने, म्हणजे बरे झाले आणि त्यांच्या मनाला अत्यंत संतोष वाटला. असेच काही दिवस गेल्यावर नारायणराव साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाला शिर्डीत आले. तेव्हा त्यांनी हा अनुभव कथन केला. देहधारी असतात म्हणून जिवंत आणि समाधीस्थ म्हणून काय साईबाबा मेलेले समजायचे का? नाही, ते तर जन्म व मरण यांच्या पलीकडचे आहेत. ते चर म्हणजे हलणाऱ्या आणि अचर म्हणजे न हलणाऱ्या वस्तूंमध्ये सदा गुंफलेले असतात. अग्नी जसा लाकडात गुप्त असतो, बाहेर दिसत नाही, परंतु त्याच्या आत लपलेला असतो आणि घासण्याच्या क्रियेने पेटून प्रकाशमान होतो, तसाच हा साई डोळ्यांना आता दिसत नाही, पण भक्ताने आर्तस्वराने हाक मारल्याने लगेच तो प्रगट होतो. एकदा का त्या साईकडे तुम्ही प्रेमाने पाहिले की तो आयुष्यभर तुमचा गुलाम म्हणजे सेवक झालाच म्हणून समजा. हा शब्द इथे योग्य नाही आहे साईंसाठी, पण देव जसा भक्तांच्या बांधील असतो, आज्ञेत असतो, प्रेमाच्या भक्तीच्या दोरखंडाने, तसाच साई गुरु म्हणून सुद्धा आपल्या भक्तांना बांधील आहे, असा इथे अर्थ आहे. तो केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला आहे साई, आणि हाकेला तो लगेच ओ देतो, म्हणजे लगेच मदतीला धावून येतो. त्याला स्थळ वा काळ लागत नाही. सर्व काळी तो सगळीकडे सतत उभा असतो. कोठून कशी तो कळ दाबेल हे कळत नाही. अशी काही योजना करील साई की मनात नाना तऱ्हेचे विचार, वाईट विचार यावेत. अशा वेळी त्या साईच्या चरणी दृष्टी ठेवली म्हणजे ध्यानधारणा वाढेल आणि मन एकाग्र होऊन साईंचे अत्यंत चिंतन घडेल. हा साई हेच करवून घेतो आणि कार्यही निर्विघ्नपणे पार पडते. संसारातील कामधंदा सोडावा लागत नाही. कोणत्याही गोष्टीची हाव आपोआप सुटते. अशी मनाला सवय लावली की कार्य देखील सहजपणे सिद्धीस जाईल. हा देह कर्म करण्याच्या लोकात म्हणजेच या पृथ्वीवर मृत्यू लोकात जन्माला आला आहे देह, तेव्हा कर्म तर घडतीलच, यात शंका नाही. तेव्हा स्त्री, पुत्र, वित्त, गेह म्हणजे पत्नी, संसार, मुलं, पैसाडका, संपत्ती आणि गेह म्हणजे घर यांचा संग्रह भरपूर होऊ द्या आणि जे काही घडणार असेल तेही खुशाल घडू द्या. आपण आपले सद्गुरूचे चिंतन करण्याचीच इच्छा ठेवावी, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प म्हणजे डाऊट्स आणि प्लॅनिंग नष्ट होतील आणि नशिबाने आलेली संकटे टळतील. भक्तांचे भक्तिप्रेम पाहून विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ श्री साई त्यांना एक एक अनुभव दाखवून भक्तीचा महिमा वाढवत असतात. ते वाटेल तसे रूप किंवा सोंग घेतात आणि मन मानेल तिथे प्रगट होतात आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी कोठेही फिरतात. शिष्य मात्र भावार्थी, साधा भोळा आणि भक्तियुक्त अंतःकरणाचा पाहिजे. या अर्थाची आणखी एक कथा
श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे आणि संत आपल्या भक्तांकरता रात्रंदिवस कसे खपत असतात ते पाहावे. कानांची भोके मोकळी करा, म्हणजे पूर्ण लक्ष देऊन ऐका. हृदयाचे मंदिर उघडे करा आणि या कथेला आत शिरू द्या, म्हणजे ती कथा तुमचे संसाराचे भय, भीती आणि संकटे नाहीसे करेल. हे जे जर्मन लोकांशी झालेले प्रसिद्ध युद्ध नुकतेच संपले, जे पहिले जागतिक महायुद्ध इसवी सन 1914 ते 18 साली झाले, तेव्हा ही गोष्ट लिहिली आहे. म्हणून तसं लिहिले की हे जेव्हा नुकतंच संपलं त्यावेळी इंग्रज सरकार शत्रूविरुद्ध लढण्याला लष्कर सज्ज करण्यासाठी या भारतवर्षात, म्हणजे या भारत देशात शहरोशहरी चोहीकडे भारतीयांची लष्कर भरती करत होते. म्हणजे इंग्रजांच्या सैन्यात भरती होऊन भारतीय लोक दुसरं महायुद्ध किंवा पहिलं महायुद्धाच्या वेळेस आपलं योगदान देत होते. तिकडे जाऊन युरोपमध्ये युद्धात भारतीय लोक मरत होते जे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होते. इसवी सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. त्यांची ठाणे जिल्ह्यात नेमणूक झाली आणि आश्चर्याची गोष्ट घडली की त्यांचे नाव आप्पासाहेब कुलकर्णी होते. त्यांची साईचरणी भक्ती जडली. हा सुद्धा साईबाबांचा एक प्रभाव आहे. त्यांची लीला अगाध आहे, म्हणजे न करण्यासारखी आहे आणि मोठी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आप्पासाहेबांना बाळासाहेब भाट्यांकडून बाबांची एक छबी, म्हणजे एक चित्र, पेंटिंग किंवा फोटो प्राप्त झाले होते आणि ती छबीच त्यांनी पूजेला लावली होती, म्हणजे पूजा करत होते. काया वाचा मनाने मिळतील ते गंध, अक्षता, फुले वगैरे पूजेचे साहित्य घेऊन रोज नियमाने त्या छबीची, म्हणजे त्या चित्राची, फोटोची पूजा करत असत आणि नैवेद्य दाखवत असत. ते भवितव्याच्या नियमानुसार येणाऱ्या सुखदुःखांचे भोगणे कधी संपेल, मनासारखे केव्हा घडेल आणि साईबाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग कधी येईल याची त्यांना चिंता लागलेली होती, अत्यंत चिंता. साईबाबांच्या छबीचे दर्शन, म्हणजे फोटोचे दर्शन, त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखे असते. मनात पूर्ण श्रद्धा असली की योग्य वेळी त्याची प्रचिती, म्हणजे अनुभव येतो. छबीचे नुसते दर्शन झाले असते, म्हणजे फोटो नुसता साईबाबांचा पाहिला असे असले तरी ते प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखेच असते. याबद्दलचे निरूपण, म्हणजे एक्सप्लेनेशन, श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. एकदा मुंबईत राहणारे बाळाबुवा सुतार नावाचे कीर्तनकार, ज्यांना लोक हल्लीचे तुकाराम, म्हणजे अर्वाचीन तुकाराम असे म्हणत असत, ते शिर्डीला गेले होते. त्यांची बाबांशी पहिली भेट होती. पूर्वी कधीही गाठ पडली नव्हती, तरी एकमेकांची नजरानजर होताच साई त्यांना स्पष्ट म्हणाले की 4 वर्षांपासून त्याची मला ओळख आहे. बाळाबुवा आश्चर्य करू लागले की साईबाबा असे का बरे म्हणतात. बाबांनी शिर्डी कधी सोडली नाही आणि मीही ती आजच डोळ्यांनी पाहिली, म्हणजे आमची भेटच पहिल्यांदा झाली. मग बाबांना 4 वर्षांपूर्वीची माझी ओळख पटली हे कसं? असा विचार करता करता 4 वर्षांमागे एकदा बाबांच्या छबीला, म्हणजे फोटोला नमस्कार केल्याची गोष्ट बुवांच्या मनाला आठवली आणि मग बाबांच्या या शब्दांची सत्यता बाळाबुवांच्या मनाला खरोखर पटली. बाळाबुवा म्हणाले मनात की पहा काय हो संतांची ही व्यापकता आणि भक्तवत्सलता. मागे 4 वर्षांपूर्वी मी नुसत्या छबीला, म्हणजे फोटोला नमस्कार केला आणि प्रत्यक्ष मूर्ती आजच पाहिली, म्हणजे प्रत्यक्षपणे साईबाबांना आजच भेटलो शिर्डीत. तरी पण बाबांनी ती ओळख लक्षात ठेवली आणि मी मात्र ती ओळख कधीच विसरलो म्हणणे खरे नव्हे. बाबांच्या बोलण्याचा अर्थ लगेच मला कळला नव्हता. छबीला नमस्कार केल्याने ओळख राहते ही गोष्ट जाणण्याची माझी शक्ती नव्हती, असं ते म्हणाले. माझी ओळख बाबांच्या लक्षात होती, माझ्या मात्र मुळीच नव्हती. संतांनी आठवण दिली म्हणजेच तिचा शोध लागतो. असो, आरसा किंवा स्वच्छ पाणी यात सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब आपण पाहतो, त्याप्रमाणेच छबी, म्हणजे फोटो किंवा मूर्ती, हे देखील एक प्रतिबिंबच आहे. मूळ पदार्थाचे किंवा व्यक्तीचे प्रतीक, सिम्बॉल म्हणून सादृश्य, म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात दाखवण्यासाठी पुढे केलेली प्रतिकृती किंवा मूर्तीच आहे. म्हणून संतांच्या छबीचे, म्हणजे फोटो, तस्वीर, मूर्ती, काही त्यांचे दर्शन त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखेच असते. सर्वदर्शी संतांची सर्वांना हीच शिकवण आहे. असो, आता पूर्वीच्या कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांच्या मनाला सावधानता असावी आणि त्यांनी मागचा संदर्भ लक्षात घ्यावा. आप्पासाहेब कुलकर्णी यांचे वास्तव्य ठाणे शहरी होते. एकदा त्यांना भिवंडीची कामगिरी आली आणि 8 दिवसात परत येईन असे सांगून ते बाहेर पडले ठाण्याहून. 2च दिवस गेले नाहीत
तो त्यांच्या मागे आश्चर्य घडले पहा. त्यांच्या घराच्या दाराशी एक फकीर आला. त्याला पाहिल्यावर सर्वांना तो साईच वाटला. पायांच्या नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत त्याचा बांधा हुबेहूब छबीतील म्हणजे फोटोतील साईबाबांसारखाच होता. आप्पासाहेबांच्या पत्नीचे आणि मुलाबाळांचे डोळे त्या फकीराकडे लागले आणि ते सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले की साईबाबाच आले आहेत. पूर्वी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाच घडलेले नव्हते, म्हणजे घरात कोणी पाहिलंच नव्हतं साईंना. परंतु छबीच्या सारखेपणावरून ते साईबाबाच आहेत, म्हणजे फोटोत जसं त्यांचे पती पूजन करत आहेत हे पाहते त्यांची पत्नी रोज आणि मुलं, त्यावरून ते फोटोसारखेच दिसत आहेत, म्हणून हेच ते साईबाबा आहे हे जाणून त्यांना जिज्ञासा उत्पन्न झाली. त्या सर्वांनी फकीराला विचारले की शिर्डीचे साईबाबा तुम्हीच का? त्यावर फकीराने जे सांगितले ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. फकीर म्हणाला त्या आप्पासाहेब कुलकर्ण्यांच्या पत्नीला आणि मुलांना की मी स्वतः साई नव्हे, परंतु मी त्यांचा आज्ञाधारक सेवक आहे. त्यांच्या आज्ञेने तुम्हा मुलाबाळांची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. असो. पुढे त्याने दक्षिणा मागितल्यावर मुलांच्या आईने लगेच 1 रुपया देऊन त्याचा आदर केला आणि त्यानेही त्या बाईला उदी दिली. साईबाबांची उदी पुडीत बांधून त्या बाईला त्याने दिली आणि म्हणाला की ही बाबांच्या छबीजवळ म्हणजे फोटोजवळ ठेव, म्हणजे तुला सुख लाभेल. असो. अशा प्रकारे आपले कार्य संपवून साई वाट पाहत असतील असे म्हणत निरोप घेऊन तो फकीर आपल्या रस्त्याला पुढे चालू लागला. मग तेथून जो तो निघाला तो आल्या मार्गाने परत गेला. आता इकडे काय गोष्ट घडली पहा. साईंची लीला अजब आहे. आप्पासाहेब त्यावेळेस जे भिवंडीला गेले होते ते पुढे न जाता परत फिरले मागे गावाकडे ठाण्याला. टांग्याचे घोडे आजारी पडले आणि पुढे जाण्याचे राहिले. ते मग दुपारी ठाण्याला परत आले आणि त्यांना झालेली सर्व हकीकत त्यांच्या पत्नीकडून मुलांकडून कळली. आप्पासाहेबांच्या मनाला वाईट वाटले की त्यांचे स्वतःचे दर्शन चुकले. आणखी पत्नीने 1 रुपया दक्षिणा दिली म्हणून त्यांना लाज वाटली आणि मी असतो तर 10 रुपयांच्या खाली फकीराची रवानगी केली नसती, म्हणजे कमीत कमी 10 रुपये दक्षिणा दिली असती बा. त्या काळी 10 रुपये खूप मोठी गोष्ट होती असे ते म्हणाले त्यांच्या पत्नीला. नंतर मनाला खिद वाटून दुःख वाटून ते फकीर मशिदीत सापडतील असे वाटून न जेवताच त्यांच्या शोधासाठी आप्पासाहेब कुलकर्णी निघाले. मशीद, तकिया म्हणजे मुसलमानी फकीरांची मुक्कामाची जागा वगैरे ज्या ज्या ठिकाणी प्रवासी उतरतात त्या सर्व ठिकाणी आप्पांनी त्या फकीराचा तपास केला. शोधता ते थकले, पण तो फकीर त्यांना कुठेच दिसला नाही. मग निराश होऊन भूक लागली म्हणून ते घरी जाऊन जेवले. त्यांना ठाऊक नव्हते की रिकाम्या पोटी शोध करायला निघू नये. आधी आपला आत्मा संतुष्ट करावा आणि मगच कोणत्याही गोष्टीचा शोध करण्यास निघावे. या अर्थाची बाबांची गोष्ट या तत्वाचा खरेपणा दाखवेल की उपाशीपोटी काहीही काम करू नये. परंतु येथे ती पुन्हा कशाला सांगायची? श्रोत्यांना तो अध्याय आधीच ठाऊक आहेच. मागच्या अध्यायात गुरुमहिमा नावाच्या एका सुरेख कथेत आपल्या गुरुचे वचन दयाळू श्री साईंनी आपल्या तोंडाने सांगितले आहे. कार्य सान अथवा मोठे शोधन लागे रित्या पोटे, देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताट डावलू नये. मागच्या अध्यायातच आपण ही गोष्ट पाहिली की उपाशीपोटी काही करू नये. त्याच्या खरेपणाचा अनुभव आप्पांना ते जेव्हा जेवून निघाले तेव्हा आला. चित्रे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन ते सहज फिरायला निघाले. काही पावले पुढे चालत गेल्यावर आपल्याकडे पाहत आपल्याकरता एका गृहस्थाला त्या ठिकाणी मोठ्या घाईने येताना पाहिले. ते जवळ येऊन उभे राहिल्यावर आप्पासाहेबांनी हळूच लक्ष देऊन पाहिले तर हेच गृहस्थ सकाळी आले असतील असे त्यांना वाटले. आधी ज्याला शोधत होतो तोच फकीर मला हा वाटतो. छबीशी नखाग्र म्हणजे अगदी नखाच्या टोकापर्यंत हुबेहूब हा दिसतो, जुळतो. बुद्धीला खरोखरीच आश्चर्य वाटते. असं आप्पा मनात तर्कवितर्क म्हणजे लॉजिक करू लागले. तोच त्या फकीराने हात पसरला आणि आप्पांनी त्याला त्या हातावर 1 रुपया ठेवला. फकीराने आणखी एका मागितल्यावर आप्पांनी आणखी 1 दिला आणि नंतर त्यावर 3राही दिला. तरी फकीर आणखी मागू लागला. खरे आश्चर्य आणि कौतुक पुढेच आहे. चित्र्यांपाशी 3 रुपये होते जे आप्पांसोबत आले होते चित्रे, तेही आप्पांनी मागून घेतले आणि ते 3 रुपये सुद्धा फकीराला दिले. तरी तो मागणे थांबवेना. पुढे आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पा फकीराला म्हणाले की घरी येता का, म्हणजे आणखी देईन. फकीर बरे म्हणाला आणि ते तिघे घरी परतले. घरी येताच आप्पासाहेबांनी 3 रुपये काढून हातात ठेवले. आधी 3 दिले होते आप्पांनी
रस्त्यात. आणि मग चित्रेंकडून घेतले होते 3 रुपये, ते दिले होते, 6 रुपये झाले. आणि आता घरी आणलं फकीराला आणि त्याला तिथे 3 रुपये घरी दिले, टोटल 9 रुपये झाले. तरी अजून फकीराचे समाधान झाले नाही. त्याने आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पासाहेब म्हणाले, खरोखर आता बंदी म्हणजे अखंड अशी 10ची नोटच राहिली आहे आणि सुट्टे सर्व रुपये संपले, असं तो आप्पा म्हणाले फकीराला. त्यावर फकीर म्हणाला की नोटच देऊन टाक ना, म्हणजे 10 रुपयेच पूर्ण देऊन टाक. आणि आप्पासाहेबांनी तसेच केले. नोट हातात पडल्याबरोबर त्या फकीराने ते 9 चिल्लर रुपये परत देऊन टाकले. म्हणजे त्याने फक्त 10 रुपये घेतले आणि आल्या वाटेने तो फकीर अतिघाईने निघून गेला. या कथेचे सार पाहिले तर ज्या भक्ताचे जसे उद्गार असतील, जसे इथे आप्पासाहेब कुलकर्णी म्हणाले होते बायकोला की मी असतो तर मी 1 रुपयाने 10 रुपये दिले असते, तर हे जे भक्ताचे उद्गार निघाले जसे आहेत तसेच ते पुरे करून घेण्याचे साईंचे हे खरोखरचे व्रतच आहे. त्यांनी 10 रुपयेच घेतलेत. श्रोत्यांची ऐकण्याची उत्सुकता पाहून याच अर्थाची आणखी एक कथा प्रसंगानुरूप आठवली, ती श्रोत्यांनी अतिकौतुकाने ऐकावी. डहाणू गावी राहणारे हरिभाऊ कर्णिक नावाचे साईंचे एक अनन्य पाईक म्हणजे भाविक भक्त आहेत. हरिभाऊ कर्णिक इसवी सन 1917 साली गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस पाहून शिर्डीची यात्रा करण्यासाठी ते आले होते. त्यांची एक लहानशी गोष्ट सांगतो. यथाविधी पूजा झाली. दक्षिणा आणि वस्त्र बाबांना अर्पण केले आणि आज्ञा घेऊन खाली उतरल्यानंतर म्हणजे त्या मशिदीतून पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर त्यांच्या मनात, त्या हरिभाऊ कर्णिकांच्या मनात कल्पना आली की वरती जाऊन आणखी 1 रुपया बाबांना द्यावा. परंतु तो विचार त्यांना सोडून द्यावा लागला आणि रुपया तसाच परत ठेवावा लागला. ज्या गृहस्थाने म्हणजे माधवराव देशपांड्यांनी परत निघण्याची आज्ञा देवली होती की आता तुम्ही परत जा, त्यानेच वरून खूण केली की आता एकदा आज्ञा झाली तेव्हा पुढच्या पावलाने रस्ता पकडावा. त्या खुणेवर म्हणजे त्या सूचनेवर विश्वास ठेवून हरिभाऊ कर्णिक तसेच पुढे निघाले आणि मित्रासह वाटेत ते नाशिक येथे उतरले. म्हणजे त्यांना 1 रुपया द्यायचा होता असं वाटलं त्यांना की आपण परत, त्यांनी सगळं केले, साईंची पूजा वगैरे यथासांग, आणि नंतर ते मशिदीच्या खाली तिथे उतरले आणि त्यांना परत वाटलं की 1 रुपया द्यावा, पण त्यांना जमलं नाही. कारण की त्याला वरून त्यांना माधव देशपांड्यांनी तुम्ही आता पुढे जावं असं सूचना केली, कारण बाकीचे भक्त वगैरे असणार तिथे त्यावेळेस, वेळ नसणार म्हणून. आणि त्यामुळे मित्रासोबत ते नाशिकला उतरले. ते आता पुढे निघाले. कर्णिक काळारामाच्या, जे नाशिकला मंदिर आहे प्रसिद्ध काळाराम मंदिर, त्या काळारामाच्या देवळात दर्शनासाठी जाताच तेथे त्यांना अचानक संत नरसिंग महाराज दिसले. ते संत होते. महाराज जरी भक्त परिवाराने वेढलेले होते तरी त्यातून ते एकाएकी उठले, ते नरसिंग महाराज तिथे काळाराम मंदिरात, आणि कर्णिकांना मनगटाशी पकडून म्हणाले की माझा 1 रुपया दे, माझा रुपया दे माझा. कर्णिक मनात आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना रुपया दिला. मनाची इच्छा पुरवणारे साईच त्या रुपयाचा स्वीकार करत आहेत असे कर्णिकांना वाटले. साई स्वीकारत होते हेही खरे नव्हे. ध्यानीमनी नसता बळेच खेचून ते दक्षिणा मागतात, तशीच ही गोष्ट झाली. म्हणजे भक्ताची इच्छा होती की 1 रुपया द्यावा, सगळी पूजा वगैरे मनासारखी केल्यानंतर शिर्डीत प्रत्यक्ष साईंची, पण ती राहून गेली इच्छा. तर ती नाशिकला काळाराम मंदिरात दुसऱ्या संताच्या मुखाने साईंनी तो रुपया मागून ती इच्छा पूर्ण करून घेतली. अशी ही गोष्ट. मनाची स्थिती सदा डळमळीत असते. प्रारंभी ते एक बेत करतं, म्हणजे आपण एखादा मनात प्लॅनिंग करतो की असं करू बा, आपण ठरवतो, आणि मग ऐनवेळी क्षणिक विचारांच्या लहरीवर लहरी उठून ते मन आणखी दुसराच विचार करतं. आरंभी मनात जी लहर उठेल आणि त्यामागे जर चांगल्या भावना असतील आणि तिचीच जर चांगली जोपासना केली, म्हणजे त्या मनाच्या लहरींचा विचार केला, म्हणजे मनात येणाऱ्या विचारांचा चांगल्या हेतूने, चांगल्या भावनेने विचारपूर्वक करून, तरच ती एकच कल्याणकारक होईल. ते मनात येणारे विचार, तिचेच लक्ष कायम ठेवावे, तिचाच पक्का सराव करावा, त्या लहरीचा म्हणजे येणाऱ्या चांगल्या विचारांचा, मनात येणाऱ्या तिचाच पुन्हा पुन्हा खोल विचार करावा आणि मनाला तिचा विसर होऊ न देता, म्हणजे जो विचार चांगला आला आहे ते न विसरता प्रयत्नपूर्वक आपला बोललेला शब्द पाळावा. भलेही आपण मनात बोललो. आप्पासाहेब बोलून गेले पण मागे पुढे ते विसरले असते, म्हणून ते बोल उठताच बाबांनी ते पुरवून घेतले
आणि भक्तांचे कौतुक जगाला दाखवून दिले. नाहीतर त्या फकीरापाशी 10च्या नोटेसकट 19 रुपये असताना त्याने आप्पांना 9 रुपये परत का बरे दिले? तर आप्पांची 10 रुपये देण्याचीच अतृप्त इच्छा होती, म्हणून त्यांनी 10चीच नोट घेतली आणि 9 रुपये त्या फकीराने वापस दिले आप्पासाहेब कुलकर्ण्यांना. तो हा बाबांचा हस्तस्पर्श झालेला 9 पुतळ्यांचा हार म्हणजे 9 रुपयांचा हार म्हणजे नवविधा भक्ती, म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती, प्रेमाच्या समूहाची आठवण देण्याची बाबांची ही रीत आहे. म्हणजे ही नवविधा भक्तीच आहे 9 रुपये. पुढे अध्याय 42मध्ये बाबांची देहविसर्जनाची कथा ऐकताना बाबांनी स्वतः देहत्याग करताना लक्ष्मीबाई, सौभाग्यवती लक्ष्मीबाईला 9 रुपयांचे दान दिले स्वतःचा देहत्याग करण्याआधी. त्यावरून बाबांची दान करण्याची अपूर्व तऱ्हा वाचकांना पुढे 42व्या अध्यायात कळून येईल. ती गोष्ट अजून पुढे येणार आहे. आप्पासाहेबांच्या पत्नीने काया वाचा मनाने 1 रुपया दिला तरी त्या फकीराने तो अतिशय समाधानाने स्वीकारला आणि आणखी जास्त काही मागितले नाही. परंतु आपल्या कुटुंबाचे म्हणजे पत्नीचे देणे आप्पांच्या मनाला कमी वाटले आणि मी असतो तर त्या फकीराला 10पट दिले असते, म्हणजे तू 1 रुपया दिला पण मी 10 रुपये दिले असते असे ते म्हणाले होते. अशा प्रकारे 10 रुपये देतो म्हणून आप्पासाहेब जे वचनबद्ध झाले ते संपूर्णपणे न देता ते वचनमुक्त आणि ऋणमुक्त कसे बरे होतील? म्हणजे जोपर्यंत ते बोलले तसे दिले नाही दान त्यांनी, तोपर्यंत ते वचनबंधनात अडकून पडतील बुवा. हा फकीर इतरांसारखा कोणी भिकारी नव्हता की काहीही हातावर पडल्यावर माघारी परतून जाईल. दिवस पण उलटलेला नव्हता, म्हणजे अजून त्याच्याकडे भिक्षा मागायला दिवस होता आणि बोलल्यालाच दिवशी तो परत आला फकीर. परंतु तो कोणी अनोळखी फकीर असेल म्हणून आप्पा संशयित राहिले, डाऊटमध्ये होते. आरंभी त्याने मागणी करतेवेळी आप्पांजवळ 6 रुपये होते, तरी त्यांनी ती सर्व रक्कम त्याला देण्यासाठी खर्च केली नाही. म्हणजे 1-1 रुपया देत गेले आणि तो मागत गेला. असो, आप्पांवर प्रेम नसते तर बाबा फकीराचा वेश घेऊन कशाला आले असते आणि दक्षिणा मागण्याचे निमित्त न करते तर कथेला गोडी कशी आली असती? आप्पासाहेब केवळ निमित्त आहेत. तुमची आमची अशीच तऱ्हा, म्हणजे आपली हीच गोष्ट आहे भक्तांची. जरी सुरुवातीला चांगला हेतू असतो तरी ऐनवेळी प्रसंगानुसार म्हणजे सिच्युएशननुसार आपले वेगळे वागणे असते. आपण सर्व तोंडाने म्हणायला तत्पर असतो, परंतु दान देण्याच्या प्रसंगी मोठी शंका येते आणि जीव खालीवर होतो. निश्चितता तर क्वचितच कोणाकडे असते. हिताचे आणि थोडेच बोलेल, बोलल्याप्रमाणेच वागेल आणि आपले बोल खरे करून दाखवेल असा हरीचा लाल म्हणजे हरीचा भक्त असा एखादाच असतो. जो भक्त अनन्यपणे भक्ती करणारा असेल, त्याला जे जे हवे असण्याची इच्छा असेल, मग ते या लोकातले असो की परलोकातले असो, साईबाबा ते देण्यास समर्थ आहेत. हे आप्पासाहेब जरी हुशार होते, इंग्रजी भाषा शिकलेले आणि कुशल म्हणजे स्किल असलेले होते, तरी सुरुवातीला सरकार म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना 40 रुपयांचाच पगार देत असे. म्हणजे त्यांची योग्यता त्यावेळेस 40 रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची होती असं इथे सुचवलं जातं. 40 रुपये त्या काळात मोठी गोष्ट होती, तरी पण ती कमी होती आप्पासाहेबांच्या हुशारीनुसार. तो पुढे बाबांची ही छबी म्हणजे फोटो मिळाल्यावर हळूहळू तो पगार वाढत जाऊन 40च्या खूपच वरचा पगार आता झाला होता. 1 दिल्यावर 10 पट देतात, 10 पट अधिकार, 10 पट सत्ता देतात साई. हा तर बाबांचा हातोहात सगळ्यांदेखत अनुभव असतो. शिवाय असल्या निष्ठेमुळे म्हणजे साईबाबांवर श्रद्धा ठेवल्यामुळे परमार्थाची दृष्टी वाढीला लागते. ही काय साधारण गोष्ट आहे काय? खरेच बाबांचे कौशल्य अनेक प्रकारचे आहे. पुढे आप्पासाहेबांनी फकीराने दिलेली उदी मागितली तर ती पुडी होती. पुडी उघडून पाहिली तर त्यात उदी सोबतच फुले आणि अक्षता निघाल्या. तेव्हा मग आप्पासाहेबांनी ज्यांनी 10 रुपयाची नोट दिली होती फकीराला, त्यांनी त्या उदीचा एक ताईत बनवून अतिपूज्य भावाने त्यात ते सर्व ते फुलं, त्या अक्षता आणि उदी सर्व काही ठेवून आपल्या हाताला ती धागा बांधावा तसं तर ताईत बांधला, तावीज. पुढे बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर स्वतः बाबांनी जो केस दिला होता, म्हणजे बाबांनी स्वतःचा एक डोक्याचा केस दिला, तोही अतिप्रेमाने त्या ताईतमध्ये आप्पासाहेबांनी बांधून ठेवला होता. बाबांच्या उदीचा महिमा काय वर्णावा? उदी हे शंकराचेही भूषण आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने कपाळावर जो फासेल लावेल त्याची विघ्ने म्हणजे संकट तात्काळ दूर होतील.
हात तोंड धुवून आणि स्नान करून जो नित्य उदी अंगाला चोळेल आणि बाबांच्या चरणांच्या तीर्थासकट प्राशन करेल, म्हणजे ते पाण्यात टाकून ती उदी पिईल, तो भक्त पुण्य संपादन करून पवित्र होईल. शिवाय या उदीचा विशेष गुण असा की तिचा उपयोग केला असता, म्हणजे ती लावली किंवा तोंडात टाकली असता भक्ताला पूर्ण आयुष्य लाभेल, त्याच्या पातकांचा म्हणजे पापांचा संपूर्ण नाश होईल आणि सदा सर्वदा त्याला सुख समाधान लाभेल. अशी ही गोड कथारूपी अमृताची मेजवानी म्हणजे पंगत साईबाबांनी आप्पांकरता दिली. तेथे आपण न बोलवलेले अवचित आलेले पाहुणे आहोत. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी ऐकतोय, अनुभवतोय, तर आपल्याला कोणी बोलवलेलं नाही आहे, पण आपण त्या अनुभवतो आहेत. तरी पण पंक्तीत बसून मनसोक्त जेवावे, म्हणजे या कथांचा आनंद घ्यावा, त्यातून अर्थ समजून घ्यावा. पाहुणे आणि घरमालक या दोघांनाही एकाच प्रकारचे आदर सत्कारपूर्वक जेवण आहे. पाहुणे म्हणजे आपल्यासारखे भक्त ज्यांना साईंबद्दल काही माहिती नाही आहे, अचानक आलो आहे आपण. आणि घरमालक म्हणजे जे भक्त आहेत आणि भक्तांचे साई आहेत, या दोघांनाही एकाच प्रकारे आदर सत्कारपूर्वक जेवण आहे. रस आणि स्वाद यात भेदभाव नाही. आत्मानंदरूपी भोजन घेऊन आपण सर्वांनी तृप्त व्हावे. लेखक हेमाडपंत साईचरणी शरण आलेले आहेत. इतकेच श्रवण करणे आता पुरे. पुढल्या अध्यायात उदीचे याहून जास्त महत्त्व सांगितले जाईल. उदी फासल्याने म्हणजे उदी अंगाला लावल्याने आणि साईबाबांचे दर्शन घेतल्याने हाड्याव्रण म्हणजे हाडात खोल गेलेला व्रण मुळासकट कसा बरा होतो, तशीच नारूची हकालपट्टी म्हणजे नारू हा रोग आहे, अगदी बारीक तंतुमय कृमीपासून म्हणजे किड्यापासून होणारा रोग आहे. तर या नारूच्या रोगाची हकालपट्टी आणि ग्रंथीज्वराचा प्रतिबंध म्हणजे ग्रंथीज्वर नावाचा जो तापाचा प्रकार आहे त्याचा कसा थांबवला गेला, हे सगळं पुढच्या अध्यायात लक्ष देऊन ऐकावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उदी प्रभावः नावाचा 33वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो, अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.